सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुमच्यासमोर एक लघुकथा घेऊन येत आहे. कथेचं नाव आहे एक श्रीमंती अशीही. दिवाळीचा दिवस आणि त्यात विकायला आणलेला सगळा भाजीपाला विकून झाला होता. दारातल्या झेंडूला आलेले फुलंही बऱ्या भावात विकल्या गेले होते. त्याचं समाधान सुभानच्या चेहऱ्यावर दिव्यासारखं लख्ख चमकत होतं. बाजाराचा दिवस आटोपला. आपल्या बापाचा हात धरून सुमी परत आपल्या गावी जायला निघाली होती. संध्याकाळ झाली होती. शहरातल्या मोठ्या मोठ्या उंच उंच इमारती रोषणाईनं उजळून निघाल्या होत्या. सोनेरी, चंदेरी, लाल, पिवळ्या, जांभळ्या, वरून खाली चमचमणाऱ्या, काही तिरप्या तिरप्या चमकणाऱ्या तर काही आडव्या चमकणाऱ्या. या लख्ख रोषणाईचा थाट 6 वर्षांची सुमी अगदी आश्चर्यानं बघत होती. बापू, एवढी काऊन रे रोषणाई केली असन? सुमी लाइटिंग लावलेल्या इमारतींकडे बघत आपल्या बापाला विचारत होती. सुमे, अगं दिवाळसण नव्ह का? सुभान म्हणाला. बापू, दिवाळसण म्हणजे काय र? सुमीचा लगेच प्रतिप्रश्न आला. सुमीच्या ह्या प्रश्नानं सुभान मात्र खजील झाला. त्याची गरिबी जणू त्याला वाकुल्या दाखवत त्याच्यावर हसत होती. बापू, सुमीनं चालता चालता त्याचा हात ओढला. अगं सुमे, दिवाळ सण म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीला मोठे श्रीमंत लोक असलीच रोषणाई करतात. सुभाननं सुमीच्या प्रश्नाला उत्तर दिलं. हो, आपण का करत नाही रे रोषणाई? आपण गरीब आहोत का? सुमीच्या या प्रश्नावर काय बोलावं ते सुभानला कळलंच नाही. सुभानच्या घरात या 4-5 वर्षात खरं तर दिवाळी साजरी झालीच नव्हती. त्याच्या बापाच्या आजारपणात त्यानं पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. एवढासा काय तो शेतीचा तुकडा त्याच्याजवळ होता. पण औषधा-पाण्याच्या खर्चात तोही सावकाराकडं गहाण ठेवायचं काम पडलं होतं. पावसाच्या लहरी स्वभावामुळं शेतीतूनही काही उत्पन्न मिळत नव्हतं. कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. कर्ज कमी करायचं म्हणून सुभाननं राहतं घरही सावकाराला विकलं होतं. स्वतःच्या शेतात सुभान शेतगडी म्हणून काम करू लागला. शेतावरच त्यानं झोपडी बांधली होती. शेतीचा रखवालदार म्हणून सावकारानं त्याला तिथे राहायला परवानगी दिली होती. सुभान आपल्या कुटुंबासोबत गावकुसाच्या बाहेर राहू लागला. झोपडीच्या आजूबाजूला केलेल्या कुंपणावर सुभानच्या बायकोनं नर्मदेनं काकडी, भोपळ्याचे वेल लावले होते. झोपडीच्या समोर अंगणात बऱ्यापैकी भाजीपाला लावला होता. सावकार तसा मनानं चांगला होता. अंगणातला भाजीपाला शहरात नेऊन विकायचा सल्ला सावकारानंच दिला होता. तेव्हापासून सुभान अधेमध्ये शहरात येऊन भाजीपाला विकायला लागला होता. माल लवकर विकला गेला तर तो संध्याकाळपर्यंत हमालाचा काम करायचा. तेवढेच 2 पैसे त्याला जास्तीचे मिळायचे.
तसा ह्याआधी सुभानच्या घरात काही श्रीमंती थाट नव्हताच, पण 2 वेळचं समाधानानं पोटात पडायचं. ह्या 4-5 वर्षात मात्र तेही मोठ्या मुश्किलीनं मिळत होतं. सुमीचा जन्म झाला तसा सुख म्हणजे काय हे त्या लेकरानं पाहिलंच नव्हतं. शेतावर आलेले शेतमजूर, स्वतःचे मायबाप, म्हातारी आजी अन 2 लहान भाऊ, अंगणातली करडी गाय आणि 2 कोंबड्या ह्या पलीकडचं जग सुमीला माहीतच नव्हतं. गावातले लोक, सणवार ह्यापासून सुमी अगदीच अलिप्त होती. आज सुमी सुभानच्या मागं लागून बाजारपेठेत आली होती. शहरातले मोठमोठे रस्ते, वाहनांची वर्दळ, लोकांची लगबग बघून सुमी हरखून गेली होती. संध्याकाळची रोषणाई बघून मात्र सुमीचे एवढूसे डोळे अगदी विस्फारून गेले होते. बापू, सुमीनं परत सुभानच्या हाताला झटका दिला. सुमे, चल बिगी बिगी. शेवटची यष्टी हुकली तर फाट्यापासून पुढं समदं गाव पायी पालथं घालून जाया लागन. सुभाननं सुमीला समज दिली आणि दोघं बसस्टँडच्या दिशेनं निघाले. सुभाननं चौकशी केली तर आंबेपिंपळगावला जाणारी शेवटची बस निघून गेली होती. सुभान सुमीला घेऊन बसस्टँडच्या बाहेर आला. काही अंतरावरच खाजगी गाड्या लागल्या होत्या. सुभान आणि सुमी दोघं त्या ट्रॅक्समध्ये बसले. सुमीचं तिकीट लागू नये म्हणून सुभाननं तिला मांडीवर घेतलं. बाजारातून परत निघताना त्यानं त्याच्या पिशवीत काही सामान घेतलं होतं. ती पिशवीही त्यानं मांडीवरच घेतली होती. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत सुमी शहराचा थाटमाट आपल्या डोळ्यात साठवत होती. बघता बघता सुमीला झोप लागली. तासाभरानं दोघं फाट्यावर उतरले. झोपलेल्या सुमीला कडेवर घेऊन सुभान पायी चालत होता. अंधारात त्याची पावलं झपाझप पडत होती. पाहता पाहता त्यानं गाव पार केलं आणि शेताच्या दिशेनं चालू लागला. सुमीला जाग आली. बापू, खाली उतरव की मला, हात दुखला असन तुझा. जाग आल्याबरोबर सुमी म्हणाली. अंधारात उगी इचूकाट्याचं नग, आलोच आपण घराजवळ. सुभानच्या पावलांना अजूनच गती आली. दोघं घराजवळ पोहोचले. नर्मदेनं दारात 2 पंत्या लावल्या होत्या. एक पंती परसदारी ठेवली होती. पंत्या बघून सुभानला आश्चर्य वाटलं तर सुमी पार आनंदून गेली होती. दिव्यासाठी तेल कुठून आणलं? सुभाननं दारात आल्या आल्या नर्मदेला विचारलं. पाटलीनबाईकडं गेलती दिवाळीचं काम करायला. वाड्याची साफसफाई, फराळ समदं करू लागलं. तुम्ही बाजाराला गेले की ही पण लगोलग तिकडं गेलती. सुभानची म्हातारी लगेच बोलून गेली. नर्मदे, तुला माहिती नव्ह, तू असं कुणाच्या घरी काम केलेलं मला आवडत नाही. सुभानच्या डोळ्यात अपराधीपणा होता. आव, कशाला वाईट वाटून घेताय? बाजार संपल्यावर तुम्ही बी हमाली करता नव्ह.
एकदा आपल्या गावातल्या शिरप्यानं पाहिलं होतं तुम्हाला. त्यानंच सांगितलं म्हणून आम्हाला कळलं. हे समद आमच्या पोटात 2 घास जास्तीचे जावेत म्हणूनच करता ना. मग मी केलं तर काय झालं? कामाला गेलते म्हणून 2 पैसे आणि जरासा फराळही मिळाला. आणि तसंही हे तळणाचं तेल त्यांनी फेकून द्याया दिलं होतं. मीच ते घरी आणलं आणि घरात दिवे लावले. नर्मदेनं बोलता बोलता फडताळात ठेवलेले पाटलीनबाईनं दिलेले 5 लाडू काढले. तिन्ही लेकरांच्या हातावर, म्हातारीच्या हातावर लाडू ठेवला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सुभाननं त्याचे डोळे पुसले. त्यानं आणलेल्या पिशवीतून त्यानं लेकरांसाठी आणलेले कपडे, सुमीसाठी घेतलेलं पर्कल पोलकं, म्हातारीसाठी घेतलेलं लुगडं काढलं. ते बघून सर्वजण अजूनच हरखून गेले. नर्मदे, मला माफ कर. लगीन झाल्यापासून तुझ्या अंगाला एक नवा कपडा लागला नाही. असं म्हणत सुभाननं तिच्या हातात नवी साडी दिली. नर्मदेच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. आव, समद्यासाठी आणलंसा, पण तुमचं कमीच बी इरलंय. स्वतःसाठी घ्यायचं ना एखादं? नर्मदा म्हणाली. अगं नर्मदे, ते दुसरं इरलेलं कमीच नाही का? त्याचा ठिगूळ लावून दे इथं. पुढच्या दिवाळी पस्तोर चालतंय की नाही बघ. सुभान हसतच म्हणाला. तेवढ्यात नर्मदेनं त्याला नवीन सदऱ्याची जोडी दिली. अगं, हे कुठून? सुभानच्या तोंडातले शब्द तोंडातच राहिले. जीवाचं रान करून पैसा तुम्हालाच कमवता येतो का? नर्मदेच्या बोलण्यावर सुभान निशब्द झाला. नर्मदेनं लेकरांना नवे कपडे घातले. स्वतः नवी साडी नेसली. म्हातारीनं नवं लुगडं नेसलं. सुभाननं नवा सदरा घातला. भिंतीवर लावलेल्या लक्ष्मीच्या फोटोपुढं नर्मदेनं अजून एक पंती लावली. अंगणातली फुलं वाहिली. सुमे, तू म्हणाली नव, आपण गरीब आहोत का? तुला सांगू सुमे, सगळ्यात श्रीमंत आपणच आहोत. कारण आपल्याजवळ समाधान आहे आणि आपल्या नात्यात प्रेम आहे. सुभाननं सगळ्या कुटुंबाला जवळ घेतलं. घरातल्या त्या एवढ्याशा पंतीच्या प्रकाशात सगळ्यांचे चेहरे अगदी समाधानानं, आनंदानं लख्ख चमकत होते. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कथेसोबत. धन्यवाद.